आता या व्हिडिओ लेसन मध्ये आपण पाहणार आहोत मल्टिप्लिकेशन व्हेन मल्टिप्लायर इज 11. म्हणजे जेव्हा गुणक 11 असतो नेहमी तेव्हा मल्टिप्लिकेशन कसं करायचं. अतिशय वेगवान पद्धत आहे, अतिशय फास्ट तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता. एक छोटी टेक्निक आहे. पहिलं एक्झाम्पल 25 इंटू 11. 25 इंटू 11. आता अशा वेळेला काय करायचं, 25 असं पहिले लिहून घ्या. लिहिण्याची आवश्यकता नाही, पण जी कुठली आपण टेक्निक आता इथे वापरणार आहोत त्या टेक्निकसाठी रेफरन्स म्हणून आपण हे लिहितोय. समजून घेईपर्यंतच हे लिहिणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही मेंटली करू शकणार, या स्टेप्स तुम्ही मेंटली करू शकणार. ठीक आहे, लक्षात घ्या. 25 ला 11 नी मल्टिप्लाय करायचं आहे. सुरुवात ही आपल्याला करायची आहे राईट साइड कडनं. ठीक आहे, सुरुवात करायची आहे राईट साइड कडनं. सुरुवात करूया राईट मोस्ट डिजिट पासून सुरुवात करूया. 5 जो आहे तो जसाच्या तसा लिहा. 5 जो आहे तो जसाच्या तसा लिहा. त्यानंतर या आता दुसऱ्या डिजिटकडे. ठीक आहे, याचा एक पार्ट करा. 5 लिहिल्यानंतर एक स्लॅश काढा आणि त्याचा एक पार्ट करा. त्यानंतर आता या दुसऱ्या डिजिटकडे या. हा जो दुसरा डिजिट आहे तो त्या अगोदरच्या डिजिटमध्ये ऍड करा. म्हणजे अगोदरचा डिजिट म्हणजे पहिलाच डिजिट. दोनच डिजिट्स आहेत या नंबरमध्ये, त्यामुळे हा जो दुसरा डिजिट आहे, सेकंड डिजिट आहे, तो फर्स्ट डिजिट 5 मध्ये ऍड करा. सो 2 प्लस 5 पार्ट करा. आता जो दुसरा डिजिट आहे तो जसाच्या तसा लिहा. ठीक आहे, पार्ट मध्ये सुद्धा आन्सर लिहिण्याची आवश्यकता नाही. तसं पाहतो म्हटलं तर पार्ट्स मध्ये लिहिण्याची सुद्धा आवश्यकता नाही. तुम्ही या सुद्धा स्टेप्स मेंटली करू शकता आणि पुढल्या सगळ्या एक्झाम्पल्स मध्ये आपण हे मेंटली करणार आहोत. हे कॅल्क्युलेशन्स मेंटली करून ते फक्त लिहिणार आहोत आन्सर त्याचा. ठीक आहे, त्यानंतर आता पार्टचा आन्सर लिहा. 5, 7 आणि 2. लक्षात घ्या, राईट साइडेड पार्ट्स मध्ये एकच डिजिट असावा आणि लेफ्ट मोस्ट पार्ट मध्ये एकापेक्षा जास्त डिजिट्स असले तरी चालतील. त्यामुळे आपलं उत्तर आहे 2, 7 and 5. आलं लक्षात. दुसरं एक्झाम्पल पाहू. मल्टिप्लिकँट मध्ये 3 डिजिट्स असणारा एक्झाम्पल पाहू. 3, 7, 5 मल्टिप्लाइड बाय 11. ठीक आहे, पुन्हा 3, 7 आणि 5 लिहून घ्या. पुन्हा एकदा सांगतो, असं लिहिण्याची आवश्यकता नाही, जस्ट फॉर रेफरन्स आपण लिहितोय. सुरुवात करायची आहे राईट साइड कडनं. राईट मोस्ट डिजिट कुठला आहे? 5. तो 5 जो आहे ना तो जसाच्या तसा लिहा आणि पार्ट करा. स्लॅश काढून पार्ट तयार करा. त्यानंतर हा जो दुसरा डिजिट आहे तो पहिल्या डिजिट मध्ये ऍड करायचा, म्हणजे 7 प्लस 5. त्यानंतर जो तिसरा डिजिट आहे तो सेकंड डिजिट मध्ये ऍड करायचा, म्हणजे 3 प्लस 7. ठीक आहे, त्यानंतर जो तिसरा डिजिट आहे तो जसाच्या तसा लिहायचा. येते लक्षात. पहिला डिजिट जसाच्या तसा लिहिला. दुसरा डिजिट म्हणजे दुसरा पार्ट काय आहे, दुसरा डिजिट पहिल्या डिजिट मध्ये ऍड करायचा आणि दुसरा पार्ट लिहायचा. तिसरा पार्ट काय आहे, तिसरा जो डिजिट आहे तो दुसऱ्या डिजिट मध्ये ऍड करायचा आणि तिसरा पार्ट करायचा, म्हणजे तिसरा पार्ट लिहायचा. त्यानंतर चौथा पार्ट काय आहे, तिसरा डिजिट चौथ्या पार्ट मध्ये जसाच्या तसा लिहायचा. बरोबर. आता या मधले जे 2 पार्ट्स आहे त्यांची ऍडिशन करायची आहे आणि शेवटचं उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. 3 प्लस 7 10, 7 प्लस 5 12 आणि 5. आता सगळ्या राईट साइडेड पार्ट्स मध्ये एकच डिजिट असावा आणि लेफ्ट मोस्ट पार्ट मध्ये एकापेक्षा जास्त डिजिट्स असले तरी चालतील. म्हणजे याला बॅलन्स करायचं आहे. बॅलन्सिंगची प्रक्रिया ही नेहमी राईट टू लेफ्ट करायची असते. चला तर मग राईट मोस्ट पार्ट एकच डिजिट आहे, जसाच्या तसा लिहा. इथे दुसऱ्या पार्ट मध्ये 2 डिजिट्स आहेत,
युनिट्स प्लेस डिजिट लिहा आणि टेन्स प्लेस डिजिट इकडे कॅरी करा, म्हणजे 11 झाले. का 11 झाले? कारण हा जो 1 आहे या 10 मध्ये आपण ऍड केला. पास करणं म्हणजे ऍड करणं, म्हणून इथे 11 आले. आता 11 आहे, थर्ड पार्ट आहे 11, म्हणजे 2 डिजिट्स. युनिट्स प्लेस डिजिट 1 लिहा आणि टेन्स प्लेस डिजिट कॅरी करा. 3 + 1 4. लेफ्ट मोस्ट पार्ट जसाच्या तसा लिहा, म्हणजे उत्तर आलेलं आहे 4125. बरोबर. तिसरं उदाहरण पाहूया. थर्ड एक्झाम्पल. 7 8 9 4 5 2 × 11. आता मल्टिप्लिकँड इतका मोठा आहे, 7 8 9 4 5 2, म्हणजे गुण्य इतका मोठा आहे. गुणक तर 11च आहे, 11च आहे, कारण ही पद्धतीच मुळात 11 गुणक ज्या गुणाकारामध्ये आहे त्यासाठीच ही पद्धती आहे. दिस मेथड इज फॉर द मल्टिप्लिकेशन वेअर मल्टिप्लायर इज 11 ओनली. राईट? सो 7 8 9 4 5 and 2 हा जो गुण्य आहे म्हणजे मल्टिप्लिकँड आहे तो पहिले लिहून घ्या. त्यानंतर आता आपलं मल्टिप्लिकेशन सुरू होत आहे. राईट टू लेफ्ट, नेहमी राईट टू लेफ्ट. राईट मोस्ट पार्ट मध्ये लिहा 2, पार्ट करा. त्यानंतर हा जो 5 आहे हा 2 मध्ये ऍड करा, पार्ट करा. त्यानंतर हा थर्ड डिजिट जो आहे तो सेकंड डिजिट मध्ये ऍड करा, म्हणजे 4 + 5. त्यानंतर हा जो फोर्थ डिजिट आहे तो थर्ड डिजिट मध्ये ऍड करा, म्हणजे 9 + 4. त्यानंतर हा जो फिफ्थ डिजिट आहे तो फोर्थ डिजिट मध्ये ऍड करा, 8 + 9. त्यानंतर हा जो सिक्स्थ डिजिट आहे तो फिफ्थ डिजिट मध्ये ऍड करा, 7 + 8. आणि त्यानंतर आता सगळे डिजिट्स संपलेले आहेत. ऍड करता करता शेवटच्या डिजिट पर्यंत म्हणजे लेफ्ट मोस्ट डिजिट पर्यंत आपण जाऊन पोहोचलोय, म्हणजे ती ऍडिशन आपण केलेली आहे. म्हणजे प्रिव्हियस डिजिट आणि नेक्स्ट डिजिट ही ऍडिशन केलेली आहे. त्यानंतर आता हा जो लास्ट डिजिट आहे तो लास्ट पार्ट मध्ये जसाच्या तसा लिहा. म्हणजे एक गोष्ट इथे तुम्ही ऑब्झर्व केलेली असेल की जितके पार्ट्स असतात त्या पार्ट्स मधल्या एक्स्ट्रीम जे शेवटचे स्थानं असतात, म्हणजे शेवटचे जे पार्ट्स असतात त्याच्यामध्ये दिलेल्या मल्टिप्लिकँड मधले जे शेवटचे डिजिट्स आहेत, म्हणजे हा पहिला आणि हा शेवटचा किंवा हा पहिला किंवा हा शेवटचा जसाच्या तसा लिहिलेला असतो. ठीक आहे. चला तर मग 1 2 3 4 5 6 6 डिजिट्स आहेत आणि पार्ट्स किती आहे? 1 2 3 4 5 6 7. जितके डिजिट्स असतात त्याच्यापेक्षा पार्ट हा एका नंबरनी जास्ती असतो. तसंही हे मल्टिप्लिकेशन मेंटली करण्याचं मल्टिप्लिकेशन आहे, मेंटल मल्टिप्लिकेशन आहे, मेंटल कॅल्क्युलेशन आहे. त्यामुळे मेंटल कॅल्क्युलेशन करूनच या मल्टिप्लिकेशनची तुम्ही प्रॅक्टिस करावी. बरोबर. चला आता पार्ट्स मध्ये आन्सर लिहिलेला आहे, आता पुढे त्याला कॅल्क्युलेट करूया. 7 ॲज इट इज, 7 + 8 15, 8 + 9 17, 9 + 4 13, 4 + 5 9, 5 + 2 7 आणि 2 ॲज इट इज. पार्ट्स मध्ये आपण आन्सर लिहिलेला आहे. चला तर मग आपण उत्तर लिहिलेलं आहे पार्ट्स मध्ये. आता याला बॅलन्स करायचं आहे. बॅलन्सिंगची प्रक्रिया करायची असते राईट साइड कडून लेफ्ट कडे. बॅलन्सिंगची प्रक्रिया करायची असते राईट टू लेफ्ट. चला मग राईट मोस्ट पार्ट कन्सिडर करायचा, इथून सुरुवात करायची. 2 जसाच्या तसा लिहा, 7 जसाच्या तसा लिहा, 9 सुद्धा जसाच्या तसा लिहा. 3 डिजिट्स आपण जसेच्या तसे का लिहिले? कारण आपल्याला एकच डिजिट हवा असतो आणि ऑलरेडी एकच डिजिट आहे, त्यामुळे आपण हे 3 डिजिट्स जसेच्या तसे ॲज इट इज लिहिले. आता फोर्थ पार्ट कडे या. इथे मात्र 2 डिजिट्स आहे, म्हणून युनिट्स प्लेस डिजिट 3 लिहा आणि 1 पास करा. पास करणं म्हणजे ऍड करणं, म्हणून या 17 मध्ये हा जो 1 आहे तुम्ही ऍड करणार आहात, आलं 18. ठीक आहे. आता या पार्ट कडे या. 2 डिजिट्स, युनिट्स प्लेस डिजिट 8 लिहा आणि 1 पास करा. पास करणं म्हणजे ऍड करणं, म्हणजे हा 15चा 16 होऊन जाणार आहे, 15चा 16 होणार आहे 1 ऍड केल्यानंतर. ठीक आहे. आता याच पार्ट कडे या. 16 मधला 6 युनिट्स प्लेस डिजिट 6 लिहा आणि 1 कॅरी करा, पास करा त्याच्या लेफ्ट साइड कडे. 7चा 8 होणार आहे, 8 जसाच्या तसा लिहा. बरोबर आहे. तर 8 6 8 3 9 7 2 हे उत्तर आहे. आणखीन एखादं उदाहरण घेऊया मित्रांनो, पण हे उदाहरण आपण पूर्णपणे मेंटली करूया. ठीक आहे. मेंटल कॅल्क्युलेशन करूया. फोर्थ एक्झाम्पल 3 2 5
टू 7 मल्टिप्लाइड बाय 11 बरोबर. तर 3 2 5 2 7 म्हणजे हा जो गुण्य आहे मल्टिप्लिकँड आहे तो आपण पहिले लिहून घ्यायचा आहे फॉर रेफरन्स. याकडे पाहून पाहून आपल्याला आन्सर म्हणजे स्टेप्स म्हणजे पार्ट्स लिहायचे आहेत म्हणून आपण हा पुन्हा लिहिलेला आहे. अदरवाईज याची आवश्यकता नाही. तुम्ही याकडे पाहून सुद्धा लिहू शकता, याचा रेफरन्स घेऊन सुद्धा लिहू शकता. चला तर मग सुरुवात करायची आहे राईट साइड कडनं. 7 जसाच्या तसा. आता 2 या 7 मध्ये ऍड करा 9. आता 5 या 2 मध्ये ऍड करा 7. 2 या 5 मध्ये ऍड करा 7. 3 या 2 मध्ये ऍड करा 5. आणि आता शेवटपर्यंत आपण पोहोचलेलो आहे म्हणजे ऍडिशन केलेली आहे शेवटच्या डिजिटची त्याच्या अगोदरच्या डिजिट सोबत. आता 3 जो आहे म्हणजे शेवटचा डिजिट आहे म्हणजे जो लेफ्ट मोस्ट डिजिट आहे तो जसाच्या तसा लिहा. बस झालं, हे उत्तर आहे. इतक्या फास्ट तुम्ही आन्सर लिहू शकता. आणखीन आपण एखादं उत्तर घेऊ आणि तेही मेंटल कॅल्क्युलेशन करून सोडू. 5th एक्झाम्पल कुठलं घ्यायचं? 3 9 8 6 7 इंटू 11. ठीक आहे. चला तर मग हा नंबर पहिले खाली लिहून घेऊ. 3 9 8 6 and 7. ओके. तर आता सिंगल लाईन मध्ये आन्सर लिहिणार आहोत आपण. सिंगल लाईन मध्ये म्हणजे एकाच लाईन मध्ये वन लाईन मध्ये जेव्हा आपण आन्सर लिहितो त्यावेळेला आपण काय करतो? पार्ट्स मध्ये आन्सर न लिहिता युनिट्स प्लेस डिजिट आन्सर लाईन मध्ये लिहून हायर प्लेस डिजिट्स हे कॅरी करतो. यावेळेला सुद्धा आपल्याला तसंच करायचंय. ठीक आहे. सुरुवात ही करायची आपल्याला राईट साइड कडनं. राईट मोस्ट डिजिट 7 जसाच्या तसा लिहा. आता जो सेकंड डिजिट आहे तो फर्स्ट डिजिट मध्ये ऍड करा. 6 + 7 13. 13 पैकी युनिट्स प्लेस डिजिट 3 लिहा, 1 कॅरी करा. आता थर्ड डिजिट सेकंड डिजिट मध्ये ऍड करा. 8 + 6 14. 14 प्लस कॅरीड डिजिट 1 15. या 15 पैकी 5 ठेवा, युनिट्स प्लेस डिजिट 5 लिहा आन्सर लाईन मध्ये आणि 1 कॅरी करा. आता फोर्थ डिजिट थर्ड डिजिट मध्ये ऍड करायचंय. 9 + 8 17. 17 प्लस कॅरीड 1 18. 18 पैकी युनिट्स प्लेस डिजिट 8 ठेवा आणि 1 कॅरी करा. आता फिफ्थ डिजिट फोर्थ डिजिट मध्ये ऍड करायचंय. 3 + 9 12. 12 प्लस कॅरीड डिजिट 1 13. 13 पैकी 3 ठेवा आणि 1 कॅरी करा. आता 3 आपल्याला जसाच्या तसा लिहायचा असतो, मात्र एक तर इथे कॅरी आलेला आहे म्हणून हा जो 3 आहे हा 1 मध्ये ऍड करा. 3 + 1 4 आणि 4 आन्सर लाईन मध्ये लिहा. इतक्या सोप्या पद्धतीने, इतक्या लाइटनिंग फास्ट स्पीडनी हे मल्टिप्लिकेशन होतं. प्रॅक्टिस करायची. याही पेक्षा फास्ट हे समजावून सांगता सांगता आपण केलेलं आहे तरी पण इतकं फास्ट झालेलं आहे. याही पेक्षा फास्ट तुम्ही हे आन्सर लिहू शकता. ओके. मग आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडला असेल, हे जे मल्टिप्लिकेशन आहे हे तेव्हाच आपण करू शकतो जेव्हा मल्टिप्लायर हा 11 असतो. म्हणजे याची रेंज फार छोटी आहे. हे मल्टिप्लिकेशन आपण वारंवार वापरू शकणार नाही, उपयोगात आणू शकणार नाही. पण ऍक्च्युअली कसं आहे, तसं नाही आहे. हे मल्टिप्लिकेशन आहे 11 साठीचं, हे ठीक आहे. पण या मल्टिप्लिकेशनला आणखीन तुम्ही क्रिएटिव्हली यूज करू शकता, क्रिएटिव्हली वापरू शकता. कसं? ही मेथड कशी वापरायची? आता तर आपण शिकलेलो आहे हे मल्टिप्लिकेशन जेव्हा मल्टिप्लायर 11 असतो. मात्र हेच मल्टिप्लिकेशन आपण एक्सटेंड करू शकतो अशा 2 डिजिट्स नंबर्सच्या मल्टिप्लायरसाठी ज्यामध्ये सेम डिजिट्स आहेत. 2 डिजिट्स आहेत पण ते दोन्ही पण डिजिट्स हे सारखे आहेत. फॉर एक्झाम्पल हे मल्टिप्लिकेशन आणखीन तुम्ही क्रिएटिव्हली कसं वापरू शकता किंवा आणखीन तुम्ही याला एक्सटेंड कसं करू शकता पहा. फॉर एक्झाम्पल 3 5 2 मल्टिप्लाइड बाय 66 हे मल्टिप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे. 352 इंटू 66. आत्ता आपण शिकलेली ही जी पद्धती आहे मल्टिप्लिकेशन बाय 11 ही पद्धती इथे वापरायची कशी, क्रिएटिव्हली कशी वापरायची? तर लक्षात घ्या 352 इंटू 66 याचा अर्थ काय होतो? 11 इंटू 6. 352 इंटू 11 इंटू 6. आपण काय केलेलं आहे, आपण या 66 ला या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे जे आपण लिहू शकतो. मग आता काय करायचं, आपण
की सगळ्यात पहिले यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 352 इंटू 11 करायचं आणि जे उत्तर येतं त्याला 6ने मल्टिप्लाय करायचं. आणि जेव्हा मल्टिप्लायर हा सिंगल डिजिट असतो त्यावेळेला एकाच लाईनमध्ये त्याचं उत्तर लिहिण्यात येतं किंवा आपण लिहू शकतो. पहा हे कसं करायचं. सगळ्यात पहिले तर काय करू आपण, 352 इंटू 11 करूया आपल्या नेहमीच्या पद्धतीने. 2 लिहा, 5 प्लस 2 7, 3 प्लस 5 8 आणि 3 जसाच्या तसा. ठीक आहे, म्हणजे हे याचं उत्तर आलेलं आहे. 352 इंटू 11 हे याचं उत्तर हे आहे, म्हणजे 3872. आता याला 6ने मल्टिप्लाय करा. आन्सर एकाच लाईनमध्ये निघतं, एकाच सिंगल लाईनमध्ये. म्हणजे अशी मांडणी एकाखाली एक मांडणी करण्यापेक्षा सिंगल लाईनमध्ये उत्तर लिहिण्याची प्रॅक्टिस करायची आहे. 6 2 जा 12, राईट 2 कॅरी 1. 6 7 जा 42 प्लस 1 43, राईट 3 कॅरी 4. 6 8 जा 48, 48 प्लस 4 52, राईट 2 कॅरी 5. 6 3 जा 18, 18 प्लस 5 23. आलं उत्तर. म्हणजे 352 इंटू 66 यासारखं इतकं मोठं मल्टिप्लिकेशन आपण काही सेकंदांमध्ये करू शकतो. बरोबर आहे. दुसरं उदाहरण पाहूया. याच पद्धतीचं दुसरं उदाहरण पाहूया आपण. 349 इंटू 88. आता लक्षात घ्या, 349 इंटू या 88ला आपण असं लिहू शकतो. येस, लिहू शकतो. 88 इज नथिंग बट 11 इंटू 8. 88ला आपण 11 इंटू 8 या फॉर्ममध्ये लिहू शकतो ना. तर आधी असं लिहून घ्यायचं. त्यानंतर 349 इंटू 11 याचं इंडिपेंडेंटली आन्सर काढायचं. इंडिपेंडेंटली आन्सर लिहायचं, स्वतंत्रपणे उत्तर लिहायचं. आणि त्यानंतर जे उत्तर येईल त्याला पुन्हा 8ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे रिझल्ट आपल्याला तोच मिळणार, परिणाम आपल्याला तोच मिळणार जो हे मल्टिप्लिकेशन करून मिळणार. ठीक आहे, तर आपण करून पाहूया. सिंगल लाईनमध्ये आणि मेंटल कॅल्क्युलेशन करूया आपण. 9 जसेच्या तसं लिहा. 4 प्लस 9 13, 13 पैकी 3 लिहा, 1 कॅरी करा. 3 प्लस 4 7, 7 मध्ये 1 ॲड करा, 8 आणि 3 जसाच्या तसा. म्हणजे 3839 हे या ब्रॅकेटचा आन्सर आहे. आता या आन्सरला पुन्हा तुम्हाला 8ने मल्टिप्लाय करायचं आहे. हेही तुम्ही एकाच लाईनमध्ये लिहू शकता. लक्षात ठेवा, या एकाच लाईनमध्ये, सिंगल लाईनमध्ये, 1 लाईनमध्ये आन्सर लिहिण्याची प्रॅक्टिस करायची आहे. कारण हे 9th स्टँडर्डमध्ये, 10th स्टँडर्डमध्ये खूप कामात पडणारी ही गोष्ट आहे, कामात पडणारी टेक्निक आहे. काही काही चॅप्टर्स आहेत जसे फॅक्टरायझेशन ऑफ नंबर्स, प्राईम फॅक्टरायझेशन आहे, त्यानंतर HCF LCM आहे, त्यानंतर जो सरफेस एरियाज आणि व्हॉल्युम्समध्ये कॅल्क्युलेशन्स करावे लागतात. अशा या कॅल्क्युलेशन्समध्ये या टेक्निक्स खूप उपयोगात येतात. म्हणून मेंटल कॅल्क्युलेशन करण्याची नेहमी सवय ठेवा, खूप खूप प्रॅक्टिस करा. ओके, तर मग आपण कॅल्क्युलेट करूया. 8 9 जा 72, राईट 2 कॅरी 7. 8 3 जा 24, 24 प्लस 7 31, राईट 1 कॅरी 3. 8 8 जा 64, 64 प्लस 3 67, राईट 7 कॅरी 6. 8 3 जा 24, 24 प्लस 6 30. आलं उत्तर. म्हणजे वास्तविक पाहता हे मल्टिप्लिकेशन मोठं मल्टिप्लिकेशन आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. पण इतक्या मोठ्या कॉम्प्लिकेटेड मल्टिप्लिकेशनचं आपण सगळ्यात आधी सिम्प्लिफिकेशन केलं, त्याला सिंपल करून टाकलं. या 88ला आपण फॅक्टराइज केलं, म्हणजे याचे अवयव केले. 11 इंटू 8 हे अवयव केले आणि ते अवयव केल्यानंतर मग आपण मल्टिप्लिकेशन केलं. कसं केलं? या मल्टिप्लिकँडला पहिले 11नी मल्टिप्लाय केलं आणि उत्तराला त्यानंतर मग 8नी मल्टिप्लाय केलं. बरोबर? तर 30,712 हे उत्तर आहे. लक्षात ठेवा, हे कॅरी डिजिट्स तुम्हाला निग्लेक्ट करायचे असतात. 30,712 हे उत्तर आहे. बरोबर? तर मित्रांनो, जेव्हा मल्टिप्लायर 11 असतो तेव्हा ही पद्धत वापरून तुम्ही इफेक्टिव्हली, अतिशय स्पीडीली मल्टिप्लाय करू शकता, मल्टिप्लिकेशन करू शकता. आणि हीच पद्धत आपण पुढे आणखीन एक्सटेंड केली, आणखीन क्रिएटिव्हली वापरली आणि आपण वापरली त्या 2 डिजिट नंबरसाठी की ज्यामध्ये 2 डिजिट्स, दोनही डिजिट्स हे सारखेच आहेत. म्हणजे 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 99ला ही पद्धत वापरण्याची आवश्यकता नाही, कारण आपण एक पद्धत शिकलेलो आहे
जेव्हा मल्टीप्लायर हे 9999999 या फॉर्ममध्ये असतात तेव्हा मल्टिप्लिकेशन कसं करायचं असतं ती पद्धत आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. त्यामुळे 99 जेव्हा मल्टीप्लायर असतो तेव्हा ती पद्धत वापरायची. पण जेव्हा 88, 77 आणि सो ऑन हे मल्टीप्लायर असतात तेव्हा ही पद्धत वापरायची. स्पीडीली तुम्ही आन्सर काढू शकाल. ओके,